Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुसळधार पावसामुळे कोपरखैरणे आणि तुर्भे दरम्यान रेल्वे रुळाखाली मोठं भगदाड. रुळाखाली खडी वाहून गेल्यानं रेल्वे सेवा विस्कळीत, तर प्रवाशांना मोठा फटका. तांत्रिकीकरणामुळे पश्चिम रेल्वे सेवा खोळंबली. मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळीत. दादर ते माटुंगा दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचलं. लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं. मुंबईसह उपनगरात धुमाधार पावसाची बॅटिंग. कुर्ला, किंग सर्कल, सायन, साकीनाका या परिसरांमध्ये पाणी साचलं. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई. मुंबई आणि पालघरला पावसाचा रेड अलर्ट. पुढील 3 तास मुसळधार पावसाचा अंदाज. लोकल सेवांसह रस्ते वाहतुकीवर देखील मोठा परिणाम. अंधेरी सभेमधील पावसाच्या पाण्याचा निचरा. अंधेरी सभेमधील वाहतूकही सध्या सुरळीत. गांधी मार्केट, सायन परिसरात देखील पावसाच्या पाण्याचा निचरा. वसई विरारसह नालासोपाऱ्यातील रस्ते जलमय. सेंट्रल पार्क, नागीदास रोड तसेच टाकीपाडा या परिसरामध्ये गुडघ्या एवढं पाणी साचलं. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती वाहतूक संथ गतीने. पावसामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वाहतुकीवर मोठा परिणाम. विक्रोळीमध्ये संरक्षक भिंत कोसळली. सुदैवानं जीवितहानी नाही, तर दादरच्या पूर्व भागात झाड कोसळून दुर्घटना. एका कारचं मोठं नुकसान. वाशीतील एपीएमसी भाजी मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारावरती पाणी साचलं. संपूर्ण परिसरात चिखल. व्यापाऱ्यांसह ग्राहकही हैराण. पुण्याच्या घाटमाथा परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट. पुढील 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता. रायगड, सिंधुदुर्ग, साताराला येलो अलर्ट, तर पुणे, पालघर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगरमध्ये विजांसह वादळी पावसाचा इशारा. मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील नागपूर हायवेच्या कामांचा बोजवारा. चंपक मैदान ते फिनोलेक्स कॉलनी दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये चिखल साचला. अकोल्याच्या अकोट शहरात पावसाचा धुमाकूळ. नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. मध्ये 2394 क्युसेक पाण्याची आवक सुरू. धरण क्षेत्रामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्यानं काहीसा दिलासा. अधिवेशनात आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये शाब्दिक चकमक. अकार्यक्षम फेकनाथ मिंधे खात्याची उत्तरं देण्यास घाबरतात. आदित्य ठाकरेंची टीका. तर जोर का झटका दिल्यानं मानसिक संतुलन बिघडलं. शिंदेंचा पलटवार. संजय लीना पाटील यांची मतदारसंघात 0 कामगिरी. देशमुखांच्या मतदारसंघात 7 तर वाकचौरेंच्या मतदारसंघात अवघी 2 कामं पूर्ण. निंबाळकर आणि आष्टीकरांच्या मतदारसंघातही कामं संथ गतीनं. राजगड किल्ल्यावर अवैधरित्या वसुली होत असल्याचा आरोप. वनविभागाच्या नावाखाली एका तरुणाकडून तिकीट वसुली केल्याचा प्रकार. शिवप्रेमींकडून संताप व्यक्त. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. कल्याण. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.